मला ट्रेनरने सकाळी 7 वाजता बोलवलेलं. 8ची बॅच असती, पण ते म्हणले की नाही का 7 वाजता या. मी तर त्यांना काल बोलतोय की उठणार आहेत का तुम्ही, नाही का असणार आहेत का अवेलेबल. मी आलो टायमिंगवरती, पण अजून इथं कोणच नाहीये. आता फोन केलाय, आता बघू. आज तिसरा दिवस आहे आणि आजपासनं मी मराठीमध्येच ब्लॉग करणार आहे. कारण की मी हिंदीमध्ये करून बघितलं, 2 व्हिडिओ मी टाकलेले आहेत हिंदीमध्ये आणि ते कसं जमत नाही मला हिंदी एवढी परफेक्ट. ते हमरे को तुमरे को तशा टाईपमध्ये होते. त्यामुळं आजपासनं मी मराठीमध्ये बोलणार आहे. मराठीमध्ये सगळा कॉन्टेंट असणार आहे आपला. काल त्यांनी मला जे अपडाऊन शिकवलेलं ते मला थोडं थोडं जमायला लागलेलं आहे आणि काल मज्जा आली मला. पहिल्या दिवशी कसं मला काही येत नव्हतं नाही का, असं वाटत होतं जमणार का नाही जमणार. मी त्यांना सारखं सारखं विचारत होतो की काय किती दिवस लागतील, किती महिने लागतील मला हे सगळं करायला शिकायला. पण त्यांनी पण मला सपोर्ट केला आणि काल मला ते जमलं. आज आपण थोडं लवकरच आलोय. एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे ती म्हणजे आपण घोड्यावरती बसून जेव्हा वॉक करतो तेव्हा ते काहीच वाटत नाही, एकदम सिम्पल वाटतं. पण ज्या वेळेस घोडा ट्रॉटिंग करतो त्यावेळेस एवढी डेंजर भीती वाटते की असं वाटतं की इम्बॅलन्स होतंय, पडतोय का काय, अशा टाईपमध्ये. तर काल ते ट्रॉटिंग नाही का मला जमली थोडी थोडी, एवढी पण नाही, थोडी थोडी जमली. तर आता आज बघू. ही स्टेला आहे, ही थोरोब्रीड आहे, खूप डिसिप्लिन साठी ओळखली जाते ही breed. खरं हॉर्स पॉवर काय असते ना, हे आत्ता कळतं जेव्हा तुम्ही एका हॉर्सच्या शेजारी येतो. इथं बरोबर आहे ना? नाही इथे नाही, इथं आलं पाहिजे. ओके ओके, त्याच्यावरती आणि द्या ना साईड. टाका टाका. असं नाही, आता सॅडल मागं, सॅडल मागं. हे पॅड आहे का? हां, हे सॅडल पॅड, हे सॅडल. हां, आणि सॅडल ठेवतात ना त्यांचं 4 फूट अंतर आहे. आणि हे इथं शुगर बेल्ट त्याच्यासाठी इकडे या, इकडे सॅडल टाकलं आणि 4 फूट ना 4 फूट अंतर आहे. आता तुम्हाला बघताना नाही बिलकुल तिकडे तरी पण नाही वाटत. नाही तर
हा जातो. काहीच नसतं ना. काय करा सिंगल सिंगल फुल करा नाही असं परत तुम्ही करा अजून एक करू का लांब हा इथपर्यंत चालवायचं आता हे थोडं लांब आहे तुम्हाला समजते की आपल्या पायाचं माप बरोबर परफेक्ट येते म्हणजे तुम्हाला की परत हां याच माप परफेक्ट हां इकडून जाऊच करा असं उलट पलट होत नाही काही बघा गेल्यानंतर सॅडल बॅग सॅडल तुझं बेल्ट स्टिरअप बेल्ट गर्द बेल्ट हां गर्द बेल्ट हे जे आहे ना हा बेल्ट पूर्ण ह्या यानंतर ब्रॅडल पूर्ण हां ब्रॅडल हे बीट आणि हे रेन हां रेन बीट ब्रॅडल सॅडल पॅड सॅडल स्टिरअप बेल्ट आणि स्टिरअप आणि गर्ड आणि इथं पण काहीतरी असतं ना असं हां तेव्हा ते नंतरच आहे जे समजा स्टार्टिंग करू आता वाटतं त्या साईडचा मला थोडं खाली वाटतं पाच लाख डाऊन हे पिल्लू मी घेतले विकत आता आणि त्याचं नाव नाही ठेवलं अजून तुम्ही मला सजेस्ट करा काय नाव ठेवता येईल मेल आहे ना रे फिमेल आहे फिमेल हो अच्छा किती वर्ष 7-8 8 महिने 8
नवीन खरेदी. माहिती आहे का? पहिला येते वॉक, त्यानंतर ट्रॉट, त्यानंतर कॅन्टर, मग गॅलप येते. पहिले वॉक, मग ट्रॉट, कॅन्टर आणि गॅलप. हा दाखवतो मी तुम्हाला. हे वॉकिंग आहे ना. हे वॉक, हा. आता ट्रॉट. हे ट्रॉट. हा. मेन फक्त आपल्याला वॉक, ट्रॉट, कॅन्टर बस तीनच. आणि कॅन्टर करताना पोझिशन एकदा क्लिकिंग आणि हिल सारखी आली पाहिजे, सारखी झाली पाहिजे. पूर्ण उचलत पूर्ण. हां ठेव. तिकडं ठीक आहे ना, पकड. हां आता समोर तुम्ही समोर चलो डा टॉप चालू करा. ठीक आहे, आता पैसे पायावर हा मोठा. हा मोठा मोठा. नाही काही नाही, जा जा डायरेक्ट डायरेक्ट बसा डायरेक्ट. हां
पलीकडच्या साईडला, पलीकडच्या साईडला. शेपूट वगैरे लागणार ना. नाही नाही, म्हणून तर ती दिली असते तुम्हाला. ए भोर भाई, भोर भाई, राणा नाही थोडा रेडी करून त्याला डायरेक्ट रिंगमध्ये होता. त्याला हे बेसिकच काहीच शिकवलं नाही. तर हे आपण स्टार्ट करताना हे पहिले बेसिक पासूनच स्टार्ट करतो, जेणेकरून तुमचं हे क्लिअर झालं तर पुढच्या सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये मेन भीती वाटते. हे जे हां ते पाय उचलली, लाथा मारणं, काय जे असेल ना ते सगळं आपल्या ह्याच्यामध्ये मरून जातं. हां माहिती आहे म्हणून फॉरेस्ट राहिलं ना. फॉरेस्टला ते आपल्या इथे म्हणून मुलगा होता, त्याचेच भाऊ आहे तिथे का ग्रुमर सिंग. मी पण कधी गेलो नव्हतं, मी त्यांच्यासोबतच बोललो. आणि याला तळेगावला एक हॉटेल साबूवाला म्हणून आहे, ज्याच्याकडे लाईनचे घोडे, ते पण नैसर्गिक आहे, बघण्यासारखं. म्हणजे त्यांचं स्टेबल असतं. हां नाही ते वेगळं, हे वेगळं. ते जे होते हॉटेल साबूवाल्याचं जे आहे ना, पॉली हाऊस आहे बघा त्यांचे इथे. हां आणि बाहेरचं गेलं आता असं पकडा की 1 2 3 4 स्टेबल जेवढेच नाही तेवढं तर लेंथ त्यांच्या एका घोड्याला मोकळी सोडलेली, एका घोड्याला. असं नाही उसिनल नाही, ते आपले मोरे घोड्यांचं जे काय म्हणतात ते फीड जे आहेत ना, ते फीड स्वतः ते बनवतात. त्यांचा प्लांट, हो प्लांट आहे त्यांचा स्वतःचा. कारण की एवढे घोडे ठेवणं म्हणजे ते करायला पाहिजे. बाहेर पण विकतात. हो हो हो, बाहेर पण विकतात ते. त्यांच्याकडे होता ना पांढरा घोडा त्यांच्याकडे ते काहीतरी सचिन म्हणून आधी एक जण यायचा, आता माहित नाही मला कोण आहे सचिन. हां अरे काय ग, कशी काय आली तू? माझी दादा होते थोडे दिवस पुण्यात, सुट्टी चालू आहे ना. बरं आज फक्त भेटायला आले सगळ्यांना. ओके. मला वाटलं की तू याच्यासाठी कॅम्पसाठी आली. मला यायचं होतं चान्स लावा, म्हणजे मला काय 3 वर्ष चालू आहे आता परत कुठे. असं आता मी आम्हाला संगीतकर मागे तिथे दिसले नाही. खाली आहेत ना. हां चल बरं ठीक. हां हां तर येतो परत. उल्टा नहीं बोर भाई वो उनको पकड़ के दिखाओ. असं वाटायचं. हां वेगळं घाण वगैरे असते का? याच्यामध्ये खडा बिडा अडकला ना, आता हा जो मधला जो पार्ट आहे का, हां त्याला फ्रॉग म्हणतात. फ्रॉग. तर अच्छा. तो जर खराब झाला किंवा किडे पडले, काही जरी झालं, तुमचा घोडा संपला, तुम्हाला अच्छा. काहीच करू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही रायडिंग करून झाल्यानंतर पहिले चेक करायचं की त्याला जर काही झालं असेल तर पहिले मेडिसिन आणि काय असेल ते करून घ्यायचं. अच्छा. तो एकदम सेन्सिटिव्ह आहे. ते जर समजा पाऊस जरी झालं, आता पावसाळ्यामध्ये काय होतं, वेट राहतो ना सरफेस, तर मग त्यावरती राहून राहून त्यांचा तो फ्रॉग जो सॉफ्ट होतो. तर मग आपल्याला एकतर रॉकेल मिळालं तर बेस्ट, पण रॉकेल जर नाही मिळालं तर मग पेट्रोल सोडायला लागतं. अच्छा. जेणेकरून ते कडक राहतं. ओके. तो एक ब्रश फिरवायचा असतो ना काहीतरी. आहे वायपर, तो काही गरज नाही. पण आता त्यामध्ये राहू दे. हे मिलिंद लेंडगेश्वर म्हणून आहे. ते आता हात शिरायला बघा. हात कष्टाला आंघोळ घातली, आणि आंघोळ का घातली आहे, आमच्यामध्ये जे बॉन्डिंग आहे हे अजून जरा स्ट्रॉंग व्हावं त्यासाठी.
आज खूप मजा आली. आज ग्रूमिंगबद्दल पण थोडं शिकलो. आज राईड पण मस्त झाली आहे. आता आपण उद्या भेटू चॅनलला. माझी पण आंघोळ झाली 4 दिनांनी. आता घरी गेल्यावरती बाकीचे करतात. काय नाव आहे यांचं? जिओ एअरटेल.